तुम्ही दाखवून कसं आहे मला आज नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात आमरण उपोषण चालू आहे. तरी या उपोषणकर्त्यांचे काय काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आज आपण इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार आपण इथं उपोषणाचा बसला. नेमकं काय प्रकरण आहे? या ठिकाणी आज आमचे मित्र शिवाई कांतीलाल टेमक करजगाव यांच्या माध्यमातून संत नागेबाबा पतसंस्थेला निवेदन देण्यात आले. AR ऑफिस, तहसीलदार, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक सर्व कार्यालयात त्यांची काही जी समस्या होती ती पत्राद्वारे कळवली. परंतु आज तागायत त्यांच्यामध्ये जे असलेल्या कर्ज प्रकरणातील वाढीव व्याजदर, पतसंस्थेच्या वतीने उतार्यावर चढवलेले अनधिकृत बोजे, इतर आमच्या भगिनी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत वैजापूर तालुक्यातून. त्यांच्या जमिनीवरून कुठलीही कल्पना न देता पतसंस्थेने अनधिकृतरित्या कुठल्याही वारसा हक्काप्रमाणे न जाता डायरेक्टच त्यांच्या उतार्यावर पतसंस्थेचा बोजा चढवून त्यांचे नाव कमी केलेले आहे. या पद्धतीने सर्वत्र अनागोंदी कारभार पतसंस्थेचा चालू आहे. संत नागेबाबा पतसंस्था हे जरी एक नावाजलेलं आणि प्रतिष्ठित नाव वाटत असेल तर प्रत्यक्षात अंधारामध्ये या ठिकाणी काहीतरी उलटे उद्योग चालू असल्याचा मला तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारीनुसार पुढील आठवड्यामध्ये आम्ही नागेबाबा पतसंस्था असेल, नेवासा तालुक्यामध्ये वडाळा भैरोबा येथील भैरवनाथ पतसंस्था आहे, नेवासा शहरामध्ये मोहिनीराज पतसंस्था आहे, त्याचप्रमाणे फखरुद्दीन पतसंस्था आहे. यातील काही पतसंस्था बंद पडलेल्या आहेत. परंतु या पतसंस्थेने शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे, ग्राहकांना वेठीस धरलेलं आहे. त्यांचे कलेक्शन एजंट लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं वसुली करत नाही आणि डायरेक्टच 10-20 हजार रुपयांची रक्कम लाखात लोकांना सांगितल्या जाते. ती रक्कम अनधिकृतपणे लावलेली आहे, व्याजदर वाढून लावलेली आहे. रितसरचे जर वसुलीसाठी डेली कलेक्शनला या ठिकाणी आले तर लोकांची पैसे भरण्याची मानसिकता आहे. परंतु हे अनधिकृतपणे सावकारकी पद्धतीने लोकांस वसुलीला भाग पाडत आहे. तर अशा प्रकारे जर कोणावर अन्याय होत असेल तर आमच्या राजसाहेबांनी आम्हाला जो मंत्र दिलेला आहे, वेळ पडेल तर परिस्थिती बघून आम्ही प्रथमतः हात जोडून सांगतो, गळत नसेल तर हात सोडून सांगण्याची पद्धत